पेट्रोल केवळ 4000 ते 10,000 वर्षातही तयार होऊ शकते असा दावा करणाऱ्या आणि पृथ्वी तरुण आहे हा विचार मानणाऱ्या वैज्ञानिकांचे हे दावे खोडून काढताना प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या अंडरस्टँडिंग द नॅचरल एन्शंट ओरिजिन ऑफ ऑइल व्हर्सेस अ बिब्लिकल जेनेसिस फ्लड ओरिजिन ऑफ ऑइल या लेखावर आधारित नोहाच्या काळातील जलप्रलयामुळे पेट्रोल मिळू लागले या व्हिडिओ मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. पृथ्वी तरुण आहे असे मानणाऱ्या स्रेलिंग, क्लेरे, मॅथ्यू वगैरे वैज्ञानिकांचे गट एक असा त्यांचा उल्लेख आपण या मालिकांमध्ये करत आहोत. या बाबतीत जो पहिला मुद्दा ते मांडतात तो असा आहे, सांडपाणी, मैला पाणी यांच्यावर जर एका विशिष्ट दाब आणि तापमानात प्रक्रिया केली तर त्यापासून 2-4 दिवसात हायड्रोकार्बनची लांब अशी चैन तयार होऊ शकते ज्यापासून कच्चे तेल किंवा क्रूड ऑइल तयार होते. दुसरा मुद्दा त्यांचा काय आहे तर ब्राऊन कोल, लिग्नाइट, टॉर्बोनाइट, ऑइल शेल वगैरेंवर प्रक्रिया केल्यास तेल सदृश्य इंधन मिळू शकते. विशेषतः ब्राऊन कोल आणि टर्बोनाइटवर 350 डिग्री तापमानाला प्रक्रिया केल्यास पॅराफिन क्रूड ऑइल मिळाले ज्यात 0.2% क्रूड ऑइलचा अंश आणि लहान हायड्रोकार्बनची चैन असलेल्या पेट्रोलियमचा 1% अंश असे तेल ते तयार करू शकले असे ते म्हणतात. तिसरा मुद्दा ते जो मांडतात तो म्हणजे पाण्याखाली जी ज्वालामुखीची मुखं असतात, तडे असतात किंवा चरे गेलेले असतात त्यामधून जे उष्ण प्रवाह बाहेर पडतात. ग्लोबिलस ऑइल कॅलिफोर्नियाच्या आखातामध्ये गायामास येथे असेच कमी खोलीवर कमी कालावधीत तेल सापडले आहे हे त्यांचे म्हणणे आहे. अशा काही घटना किंवा प्रयोग किंवा उदाहरणांवरून नोहाच्या काळात झालेल्या जगपुडीमुळेच आपल्याला आज तेल, पेट्रोल मिळत आहे असा त्यांचा दावा आहे. मंडळी, यापूर्वीचे आपले विज्ञानासंबंधातील व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील तर नोहाच्या काळातील जलप्रलयाचे जागतिक असणे वगैरे प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स विज्ञानाच्या आधारे कसे चूक आहे हे अनेक उदाहरणांवरून पटवून देतात हे आपण पाहिले आहे. आता पेट्रोल या विषयावर आधारित काही वैज्ञानिक अर्धसत्य माहितीच्या आधारे यांचे मुद्दे खोडून काढताना त्यांच्या लेखात मांडतात तेच आपण या मालिकेतून पाहत आहोत. थॉमस नावाच्या एका वैज्ञानिकाने असेच एक मॉडेल एका विज्ञान परिषदेत मांडले. परिषदेने ते नाकारले. मग हे गृहस्थ म्हणू लागले की नोहाच्या काळात जलप्रलयापूर्वी तेल मिळालेही असेल, पण ते केवळ ज्वालामुखीजवळील पाण्याच्या साठ्यांमधून उष्ण पाण्याचे जे कारंजे बाहेर येत असतात त्या उष्ण पाण्यामुळे तेल तयार होण्याची प्रक्रिया लवकर झाली होती आणि त्या प्रक्रियेमधून जे तेल मिळाले तेच तेल नोहाच्या काळातील जलप्रलयाने वाहून आणले आणि आता जेथे तेलाचे साठे सापडत आहेत अशा ठिकाणी ते साठवले. मंडळी, अशा सर्व स्पष्टीकरणांबद्दल काय बोलायचे हे आता तुम्हीच ठरवा. पण सर्वसामान्य चर्च भक्ताची यातून सहज दिशाभूल होऊ शकते. शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पुढारी, समुपदेशक, प्रशिक्षक वगैरे म्हणून कार्य करताना तुम्हाला सत्य काय आहे हे माहीत पाहिजे. त्यासाठीच मराठीमधून हे व्हिडिओ आपण बनवत आहोत. पेट्रोलियम, तेल हे सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक पदार्थांपासूनच तयार होते. पण स्रेलिंग यांना ते तपासत असलेल्या तेलात पॉर्पिरिज म्हणजे वनस्पतींमधील क्लोरोफिलमध्ये आढळणाऱ्या द्रव्याचे काही अंश आढळल्यामुळे ते असेंद्रिय पदार्थांपासून बनले आहे असे वाटले असावे. अर्थात ही शक्यता एकदमच नाकारता येत नाही, मात्र अजूनही त्याचे प्रमाण आणि ऊर्जा क्षमता याबद्दल खात्रीपूर्वक काहीच हाती आलेले नाही. तेल तयार होण्यासाठीचा जलदपणा हाच जणू काही या पुराव्यांचा पुरावा आहे असे शास्त्रज्ञ मानतात. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भात जी लिखाणे केली आहेत त्यावरून औद्योगिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या ही सर्व प्रक्रिया कशी होते याकडे त्यांचे फारसे लक्ष नाही असे जाणवते. काय आहे ही प्रक्रिया
हे निश्चितच जाणून घेणार आहोत मात्र पुढील भागात. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो.